नमस्कार मित्रांनो, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। धर्मादाय आयुक्तालयामध्ये 179 जागांसाठी पदभरती निघालेली आहे। सरकारी जागा आहेत, तर तो फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे काय पात्रता पाहिजे, तो फॉर्म भरण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतील याच्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही मित्रांपर्यंत शेअर करा। आमच्या शॉपचा पत्ता आहे, ठीक आहे। तर चला बघूया आता। याची जाहिरात आहे धर्मादाय आयुक्तालयाची निघालेली आहे। या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे पूर्ण माहिती, कोणत्या जागेसाठी किती जागा आहेत, कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत, त्याच्यासाठी पात्रता काय आहे, वेतन श्रेणी काय आहे, ते आपण बघणार आहोत। तर बघा, 9 सप्टेंबर 2025 रोजी हे नोटिफिकेशन आलेलं आहे। याच्यामध्ये दिलेलं आहे धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील रिक्त पदे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। तर याची जाहिरात तुम्हाला या वेबसाईटवरती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि जाहिरात डाउनलोड केल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, वेबसाईटवर आपण जाहिरात डाउनलोड केलेली आहे। तर त्याच्यामध्ये बघा, संवर्ग आहे, पदनाम, वेतन श्रेणीनुसार किती तुम्हाला वेतन श्रेणी आहे, पगार किती मिळेल आणि भरावायची एकूण पदे किती आहेत। तर बघा, गट ब राजपत्रित मध्ये विधी सहाय्यक या पोस्टसाठी 3 जागा आहेत। त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी या पोस्टसाठी 2 जागा आहेत। लघुलेखक कनिष्ठ श्रेणी या पोस्टसाठी 22 जागा आहेत। नंतर निरीक्षक या पदासाठी 121 जागा आहेत। वरिष्ठ लिपिक या पदासाठी 31 जागा आहेत। अशा 179 जागा आहेत टोटल। तर फॉर्म भरण्याचा कालावधी 11 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे। ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन फॉर्म भरण्याची वेबसाईट इथं दिलेली आहे। नंतर हॉल तिकीट वगैरे इथं दिलेलं आहे की 7 दिवसा अगोदर उपलब्ध होतील परीक्षेच्या। ऑनलाईन परीक्षा आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये राहील, ठीक आहे। काही अडचण असेल तर या टोल फ्री नंबर आहे या वेबसाईटवरती, तुम्ही टोल फ्री नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही कॉल करून काही अडचण असेल टेक्निकल फॉर्म भरण्यासंबंधी ते विचारू शकता। परीक्षा शुल्क दिलेलं आहे ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये, ठीक आहे। तिथं परीक्षा शुल्क वाचून घ्यायचं आहे। नंतर आता आपण बघूया विधी सहाय्यक या पदासाठी जागा दिलेल्या आहे कॅटेगरी वाईज, ते पाहून घ्यायचे आहे। त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे ते पाहून घ्यायचं आहे। विधी सहाय्यकसाठी 3 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता त्याची आहे, तुम्हाला लॉची पदवी पाहिजे तुमच्याकडे, विद्यापीठाची विधीमधील पदवी, ठीक आहे, लॉची पदवी पाहिजे आणि 3 वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे। कोणत्याही खाजगी किंवा शासकीय कार्यालयामध्ये धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभवाचं सर्टिफिकेट पाहिजे, ठीक आहे। असे उमेदवार या पदासाठी विधी सहाय्यक या पदासाठी अर्ज भरू शकता। तर त्याचं वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300 प्रत्येक कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहे। नंतर दुसरी पोस्ट आहे तुमची लघुलेखक उच्च श्रेणी, याच्यामध्ये 2 पदं आहेत। याच्यामध्ये इतर मागासवर्गासाठी 1 आणि SC BC साठी 1 असे एकूण 2 पदं आहेत। त्याच्यासाठी पात्रता आहे तुमची 10वी उत्तीर्ण। नंतर लघुलेखनाचा 120 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी आणि मराठी टायपिंग, इंग्रजी 40 मराठी 30 हे झालेलं पाहिजे तुमचं। तर तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुमची तिसरं पद आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी, याच्यामध्ये एकूण 22 पदं आहेत, ज्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज इथे दिलेले आहे। त्याची शैक्षणिक पात्रता आहे तुमची 10वी उत्तीर्ण, लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी मराठी टायपिंग, इंग्रजी 40 मराठी 30 मिनिट हे तुमचं टायपिंग आहे। तर हे टायपिंग जर तुमचं झालेलं असेल, 10वी उत्तीर्ण असाल तर हे भरू शकता। त्यानंतर निरीक्षक या पदासाठी एकूण 121 पदं आहेत। त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज इथे दिलेले आहे, बघा कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत। त्याची पात्रता आहे कोणत्याही विद्यापीठाची तुमची डिग्री जर झालेली असेल, पदवी असेल तुमच्यापेक्षा, पदवीपेक्षा उच्च पदवी जर असेल, समजा BA BCom BSc किंवा MA MCom MSc, तर तुम्ही फॉर्म भरू शकता। इंजिनिअरिंगवाले पण भरू शकता, ठीक आहे। कॅटेगरी वाईज इथे दिलेला आहे। याच्यासाठी डिग्रीची आवश्यकता आहे, त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत, ठीक आहे। तुम्ही पण भरू शकता जर तुमची डिग्री कंप्लीट झालेली असेल तर। नंतर वरिष्ठ लिपिक या पदासाठी आहे, कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत। याच्यासाठी तुम्हाला पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणती उच्च श्रेणीची पदवी तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही
देऊ शकता. नंतर इंग्लिश 40 टायपिंग आणि मराठी 30 टायपिंग. जर तुमचं झालेलं असेल, डिग्री झालेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता वरिष्ठ लिपिक या पदासाठी. ठीक आहे. याची वेतनश्रेणी दिलेली आहे. नंतर सर्वसाधारण सूचना दिलेला आहे की याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे, ते बदल होऊ शकतात. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे, ते वाचून घ्यायची आहे पूर्ण. आता तुम्ही वेबसाईटवरती जाऊन हे PDF डाउनलोड करून घ्यायची आहे. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही वेबसाईटवरती जाऊन हे PDF डाउनलोड करू शकता, पूर्ण वाचू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये पूर्ण सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पूर्ण वाचून घ्यायच्या आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे 3 ऑक्टोबर 2025 रोजी. कमीत कमी 18 वय, जास्तीत जास्त इथं दिलेलं आहे मागाससाठी 38 म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी, आणि मागासवर्गीयसाठी 43 वर्ष. ठीक आहे. खेळाडूसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. त्यानंतर आपण बघूया की याच्यामध्ये तरतुदी काय आहेत आरक्षणासंबंधी, पदसंख्येसंबंधी. नंतर अर्ज भरण्यासाठी आवश्यक सूचना दिलेल्या आहे की अर्ज कधी सुरू झालेला आहे. 11 सप्टेंबरपासून अर्ज सुरू झालेला आहे. ही वेबसाईट आहे, मी खाली दिलेला आहे बघा, नोट केलेला आहे खाली. तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला टाईप करून टाकायचा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आता आपण बघणार आहोत की फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर, वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आय ॲग्री, मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ते बघा कॅन्डिडेट पर्सनल डिटेल्स भरायची आहे. इथे बघा तुमचा ॲप्लिकंटचा फर्स्ट नेम टाकायचा आहे. नंतर पुढच्या बॉक्समध्ये सेकंड नेम, मिडल नेम तुमचं. त्याच्यानंतर तिसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला उमेदवाराचा आडनाव म्हणजे तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इथे टाईप करून टाकायचं आहे. कॅन्डिडेट फर्स्ट नेम, कॅन्डिडेट मिडल नेम, कॅन्डिडेट लास्ट नेम. हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दाखवते तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का. मुलींचे, महिलांचे लग्नानंतर नावात बदल केलेला असेल त्यांनी इथं यस करायचं आहे. इथं यस केल्यानंतर नवीन नाव म्हणजे लग्नानंतर तुमचं किंवा नावामध्ये काही चेंजेस असतील तर बदललेलं नाव इथं टाकायचं आहे. तुमची जन्मतारीख समोरच्या बॉक्समध्ये टाकायची आहे. जर नाव बदललेलं नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. समोर जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख इथं कॅलेंडरमधून आपण चूज करूया. जन्मतारीख टाकल्यानंतर इथं जेंडर मेल फिमेल यापैकी घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर फादर्स नेम, मदर्स नेम, मोबाईल नंबर टाकायचा आहे. नंतर तोच मोबाईल नंबर एक वेळ कन्फर्म करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे असणारा अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथे तुमचा ईमेल ID टाईप करून टाकायचा आहे. इथे तोच ईमेल ID कन्फर्म करायचा आहे. ईमेल ID कन्फर्म केल्यानंतर तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे का असं विचारते. जर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही दुसऱ्या मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेलं असेल तर इथं यस नो करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. इथं त्याचा तुमचा 10वीचा माध्यमिक शालांत परीक्षा आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर टाकायचा आहे 10वीचा. नंतर 10वीचा पासिंग वर्ष आणि महिना निवडायचा आहे. नंतर तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं टाकायचं आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे. तुम्ही कोणतं घेऊ शकता, बुलढाणा, नाशिक, अमरावती, जळगाव इथं ऑप्शन दिलेलं आहे. त्या ऑप्शनपैकी एक घ्यायचं आहे तुम्हाला. इथं जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक कॅप्चा येईल. तो कॅप्चा तुम्हाला फिल करून इथं सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. येथे OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP सत्यापित करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल. स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करून येथे जो दिलेला कॅप्चा कोड असेल तो कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे. याला रिव्हेरीफाय करायचं आहे. रिव्हेरीफाय करताना आपल्याला इथं पूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ, जेंडर, पूर्ण माहिती, ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठातून केलेलं आहे का, मॅट्रिकचा वर्ष, महिना आणि वर्ष, परीक्षा चाचणी केंद्र, पसंती. ठीक आहे. पूर्ण माहिती व्हेरीफाय करायची आहे आणि समोरच्या चेकबॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. सर्व बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे.
नंतर इथं सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके. इथे बघा पुढचं पेज येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक हेअर टू अप्लाय पोस्ट इथे क्लिक करून अशा प्रकारे पेज ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला इथे सर्वप्रथम पोस्ट निवडायची आहे. पोस्ट निवडण्याच्या आधी तुम्हाला बिफोर अप्लाइंग आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट, अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या बॉक्समध्ये टिक करा. बॉक्सवरती टिक केल्यानंतर खाली अप्लाय पोस्ट पदाची निवड करा. तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी अर्ज भरायचा आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. जर मला इन्स्पेक्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, समजा त्या पदासाठी करायचं असेल इन्स्पेक्टर ग्रुप सी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेटची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. इथे दाखवलं मॅरिटल स्टेटस काय आहे, मॅरिड अनमॅरिड त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मॅरिड जर असाल तर इथे तुम्हाला इथं यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही 2005च्या अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र असाल तर. ठीक आहे. डेट ऑफ मॅरेज, लग्न जर झालेलं असेल तर डेट ऑफ मॅरेज टाकायचं आहे. ठीक आहे. इथं अनमॅरिड घ्या किंवा मॅरिड घ्या. जे तुमचं झालेलं असेल, लग्न झालेलं असेल तर मॅरिड या ऑप्शनवरती. ठीक आहे. नंतर नॅशनॅलिटीमध्ये इंडियन नॅशनॅलिटी, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, जर डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर यस करायचं आहे. ठीक आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट कोणत्या अधिकाऱ्यामार्फत काढलेलं आहे, म्हणजे तहसीलदारमार्फत काढलेलं आहे की नायब तहसीलदारामार्फत काढलेलं आहे. तुमच्या सर्टिफिकेटवरती ज्या अधिकाऱ्याचं डिझायनेशन असेल तर ते इथं तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे खाली, की तहसीलदार आहेत की एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहात. तर ते इथं डोमिसाईल सर्टिफिकेट ऑथॉरिटीमध्ये टाकायचं आहे. नंतर त्याचे सर्टिफिकेट काढलेली तारीख. ठीक आहे. सर्टिफिकेटचा नंबर पुढच्या बॉक्समध्ये. त्याचप्रमाणे ते आपल्याला कास्ट कॅटेगरी निवडायची आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात तर ते कॅटेगरी निवडायची आहे. फॉर एक्झाम्पल इथं एस टी कॅटेगरी घेतली तर इथं सर्टिफिकेट देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव इथं सब डिव्हिजनल ऑफिसर येईल किंवा तुमच्या सर्टिफिकेट ज्या अधिकाऱ्याने दिलेलं असेल त्या अधिकाऱ्याचं इथं टाकायचं आहे तुम्हाला. नंतर इथं त्याचं सर्टिफिकेट काढल्याची तारीख आणि सर्टिफिकेटचा सिरियल नंबर. ठीक आहे. अशा प्रकारे इथं घ्यायचं आहे तुम्हाला. नंतर खाली जात वर्ग तपशील येईल. तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट ऑथॉरिटीचं माहिती भरायची आहे. नंतर नॉन क्रिमिलियर प्रवर्गामध्ये जर तुम्ही असाल तर नॉन क्रिमिलियरची माहिती इथे टाकायची आहे. नंतर तुम्हाला आयडेंटिफिकेशन मार्क इथे टाकायचे आहे, तुमच्या बॉडीवरती असणारी खूण. आयडेंटिफिकेशन मार्क टाकल्यानंतर खाली यायचं आहे. आपल्याकडे पॅन कार्ड आहात का. आता इथे जे ऑप्शन दिलेले आहे 4-5 डॉक्युमेंटचे, यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर त्या डॉक्युमेंटच्या समोर येस करायचं आहे तुम्हाला आणि त्याची माहिती इथे भरायची आहे. समजा तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर इथं पॅन कार्डचा येस करून पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. पॅन कार्डवर जे नाव आहे ते नाव इथे ॲज इट इज जसं तसं टाईप करून टाकायचं आहे. किंवा दुसरं कोणतं डॉक्युमेंट असेल, तुमचा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा वोटिंग कार्ड असेल तर ते इथे टाकायचं आहे. ठीक आहे. टाकल्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाटा पूर्ण तुमचा सेव्ह झालेला आहे. ओके या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट पेज येईल तुमचा ॲडिशनल डिटेल्समध्ये. इथे तुम्ही कोणत्या एक्झाममध्ये डिबार वगैरे झालेले आहात का तर इथं नो करायचं आहे. झालेलं असेल तर त्याचं कारण द्यावं लागेल आपल्याला की कोणत्या कारणाने झालेलं आहे. ठीक आहे. इथं नो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का, इथं यस नो करायचं आहे. प्रकल्पग्रस्त आहात का असाल तर यस, नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर भूकंपग्रस्त आहात का, तर असाल तर यस, नसाल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथं पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहात का, इथं नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही माजी सैनिक आहात का असाल तर यस, नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला मराठीमध्ये मस्त दिलेलं आहे. त्याच्यानुसार तुम्ही गुणवंत खेळाडू आहात का, जर असाल तर यस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचं पूर्ण माहिती भरायची आहे की इंटरनॅशनल लेवलचा स्पोर्ट आहे, नॅशनल लेवलचा आहे. ठीक आहे. जर नसाल तर नो. नंतर हँडिकॅप आहात का, तर या ऑप्शनवरती तुम्हाला इथं यस नो करायचं आहे. जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत त्यांनी इथं यस करायचं आहे. त्याची पूर्ण माहिती इथे त्यांना भरावी लागेल. ठीक आहे. त्यांची टक्केवारी किती आहे, त्याचा प्रकार काय आहे अपंगाचा. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का, यस नो ऑप्शनवरती. नंतर अनाथ आहात का. ठीक आहे. म्हणजे पूर्ण ॲडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे. इथे तुमच्या नावावरती तुमच्या विरुद्ध कधी FIR किंवा फौजदारी खटला गुन्हा दाखल केला आहे का, तर यस नो 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 ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. या पेजवरती आल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाटा सेव्ह झालेला आहे तुमचा. इथे तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला पत्रव्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे, करस्पॉन्डन्स ॲड्रेस. तुमचा ॲड्रेस टाईप करून टाकायचा आहे. कुठं राहता तुम्ही, तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमचा जो रेसिडेन्शियल ॲड्रेस असेल तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथं बुलढाणा, नाशिक जो तुमचा जिल्हा असेल त्या जिल्ह्यातली पूर्ण माहिती भरायची आहे तुम्हाला. तुम्ही कुठं राहता, काय राहता, जिल्ह्याचं ठिकाण, राज्याचं ठिकाण, तालुक्याचं ठिकाण, पिनकोड वगैरे सर्व तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर तुमचा राहण्याचा पत्ता, परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम जर असेल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आता क्वालिफिकेशन एक्सपिरियन्समध्ये आपण येऊ. क्वालिफिकेशन डिटेल्स इथे टाकावं लागेल. तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का, तर इथं यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथं आपल्याला खाली इथं यस करायचं आहे, मराठी भाषेचे ज्ञान आहे. ठीक आहे. नंतर इथं 10वीचं बोर्ड निवडायचं आपल्याला, स्टेट बोर्ड. CBSE बोर्ड असेल तर अदर या ऑप्शनवरती क्लिक करून टाईप करून टाकायचं आहे. नंतर आपल्याला इथं 10वीचे पर्सेंटेज कितीपैकी किती मार्क्स आहात, तर हे मार्क्स इथे आपल्याला टाईप करून टाकायचे आहे. पर्सेंटेज ॲटोमॅटिक जनरेट होऊन येतील. ठीक आहे. त्यानंतर तशाच प्रकारे आपल्याला इथं 12वीची माहिती भरायची आहे. नेम ऑफ बोर्ड, टक्केवारी, कितीपैकी किती मार्क्स मिळालेले आहे, मॅक्झिमम मार्क्स, ऑप्टेन मार्क्स आपल्याला इथं भरायचे आहे. इयर ऑफ पासिंग भरायची आहे, जे तुमच्या 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती असेल ते. पूर्ण माहिती व्यवस्थित काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे. इथे तुम्हाला ग्रॅज्युएशनचे डिटेल्स म्हणजे तुमची पदवीची माहिती भरायची आहे. डिग्री कोणत्या क्वालिफिकेशनची डिग्री काय आहे तुमची, BA, BCom, BSc जे कोणती असेल त्याच्यावरती तुम्हाला इथे इक्विव्हॅलंट ग्रॅज्युएट डिग्री निवडायचं आहे. इथे त्या डिग्रीचं नाव टाईप करून टाकायचं आहे तुम्हाला. BSc, BA, BCom जे तुमचं झालेलं असेल ते, कोणत्या संस्थेमधून उत्तीर्ण झालेलं आहे म्हणजे तुमचं पासआउट कोणत्या कॉलेजमधून झालेलं आहे त्या कॉलेजचं नाव टाईप करून टाकायचं आहे. ठीक आहे. नंतर ते उत्तीर्ण झाल्याचं वर्ष त्या मार्कशीटवरती तुमच्या सर्वात खाली डेट असते ते तारीख तिथं टाकायचं आहे. नंतर पर्सेंटेज ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला येथे टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स भरायचे आहेत. मार्क्स टाकल्यानंतर पर्सेंटेज ॲटोमॅटिक जनरेट होतात. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर इथे हे माहिती भरून घ्या. ठीक आहे. जर नसेल झालेलं, तुमचा काही एक्सपिरियन्स वगैरे असेल तर तो तुम्ही इथं ॲड करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला एक्सपिरियन्स भरल्यानंतर. आता हे पेज येईल, शेवटचं पेज आहे जे म्हणजे डॉक्युमेंट
अपलोडिंगचं पेज आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की तुमचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटोची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. तर याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडचा पासपोर्ट फोटो 3.5 बाय 4.5 सेंटीमीटर साईजचा, ठीक आहे. त्याची साईज तुम्हाला 80 KB ते 200 KB याच्यामध्ये पाहिजे. तर सर्वात आधी तुम्हाला कॅप्चर फोटोग्राफ म्हणजे लाईव्ह फोटो कॅप्चर करावा लागेल. सर्वात आधी फोटो कॅप्चर करताना तुम्हाला कॅमेऱ्याला अलाव करावं लागेल, ठीक आहे. अशा प्रकारे इथे क्लिक, तुमचा फेस व्यवस्थित आल्यानंतर तुम्हाला क्लिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटो कॅप्चर होऊन जाईल तुमचा आणि इथं सक्सेसफुली फोटो अपलोडेड कॅप्चर्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल, ठीक आहे. याच्यानंतर फोटो अपलोड झाल्यानंतर आता अपलोड फोटोग्राफमध्ये आपल्याला फोटो ब्राउज करून आपल्या कॉम्प्युटरमध्ये जो किंवा मोबाईलमध्ये जो फोटो आपण काढलेला असेल 3.5 बाय 4.5 सेंटीमीटरचा तो फोटो इथे आपल्याला अपलोड करायचे आहे. त्याचे डायमेन्शन, साईज वगैरे सर्व इथं इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेले आहे. त्याच्यानुसार अपलोड करायचा आहे आपल्याला. व्हाईट बॅकग्राऊंड वगैरे पाहिजे ते पूर्ण डिटेल्स इथं दिलेली आहे. ते रूल्स फॉलो करावे लागतील आपल्याला, नाहीतर आपला फॉर्म रिजेक्ट करेक्शनमध्ये येईल, ठीक आहे. परीक्षा देताना आपल्याला अडचण येईल. त्याच्यासाठी व्यवस्थित साईजनुसार ज्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला फोटो ओपन करून जो आपला फोटो आहे तो फोटो सिलेक्ट करून इथे आपल्याला अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फोटो ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल. फोटो अपलोड झाल्यानंतर खाली क्लोज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर येथे तुम्हाला स्कॅन केलेले तुमचे सही येथे अपलोड करायची आहे. सहीची साईज काय पाहिजे ते आपल्याला इथं दिलेलं आहे. ओनली JPG फॉर्मॅटमध्ये 80 ते 200 KBच्या मध्ये साईज पाहिजे, ठीक आहे. इथे सही सिलेक्ट करायची आहे आणि ते अपलोड करायचे आहे. नंतर इथं फाईल हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर इथं क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथं तुम्हाला 10ची मार्कशीट अपलोड करायची आहे. याची साईज दिलेली आहे इथं 100 KB ते 2 MB. ओनली JPG आणि PDF फॉर्मॅटमध्ये हे फाईल अपलोड करायची आहे आपल्याला. दुसरा अदर कोणता फॉर्मॅट त्या फाईलचा घ्यायचा नाही, ठीक आहे. व्यवस्थित ओरिजिनल मार्कशीटच अपलोड करायची जेणेकरून फॉर्ममध्ये काही त्रुटी येणार नाही. ओरिजिनल मार्कशीट स्कॅन केलेली असावी व्यवस्थित. इथे मेसेज येईल फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज आल्यानंतर आपल्याला इथे क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला खाली 12ची मार्कशीट म्हणजे तुमची 12वीची HSC मार्कशीट तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. सेम ज्या प्रकारे 10वीची मार्कशीट अपलोड केली तशीच 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. नंतर तुमचं पदवी प्रमाणपत्र, नंतर तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, नंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर कंपल्सरी नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. नंतर आपलं पॅन कार्ड, आपण जे ऑप्शन घेतलेलं असेल पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, वोटिंग कार्ड असेल तर वोटिंग कार्ड, पासपोर्ट असेल तर पासपोर्ट, अशा प्रकारे. आणि इतर काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर ते डॉक्युमेंट्स इथे PDF फाईलमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला फाईल इथे अपलोड करायचे आहेत, ठीक आहे. इथून आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते व्ह्यू फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून आपण चेक करू शकतो बरोबर अपलोड झाले की नाही झाले ते. फाईल व्ह्यू करून पाहायचे आहेत. नंतर फाईल अपलोडिंग झाल्यानंतर आपल्याला इथं घोषणापत्र टिक मार्क करायचं आहे, पूर्ण वाचून घ्यायचं आहे. वाचून घेतल्यानंतर इथं तुम्हाला प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक प्रिव्ह्यू पेज येईल. आपण जो पूर्ण फॉर्म भरलेला आहे याला व्हेरीफाय करायचं आहे, तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जर काही त्याच्यामध्ये मिस्टेक झालेली असेल तर एडिट या ऑप्शनवरती क्लिक करून आपण एडिट करू शकतो. किंवा जर व्यवस्थित असेल
तर फायनल सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला पेमेंट भरावं लागेल। ठीक आहे, इथे एक वेळ डॉक्युमेंटचं पेज तुमचं अपलोड झालं पूर्ण की नेक्स्ट पेज तुमचं पेमेंटचं आहे। खाली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला पुढील जे प्रक्रिया आहे ते पेमेंटची आहे। पेमेंट तुम्ही UPI द्वारे, फोनपे, गूगल पे किंवा QR कोडद्वारे, ATM कार्ड, डेबिट कार्ड याद्वारे तुम्ही पेमेंट भरू शकता। पेमेंट झाल्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपण बघितलेला आहे की हा फॉर्म कसा भरायचा आहे। आमच्या शिवगणेश ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।